नमस्कार, मी श्यामल साबळे, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आता बातम्या सविस्तर। राष्ट्रमाता जिजाऊ राजे जाधव यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथे जिजाऊ जयंतीनिमित्त यावर्षी लाखो समाज बांधवांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे हजेरी लावली होती। यावेळी या ठिकाणी शेकडो क्विंटल कचरा निर्माण झाला होता। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आणि श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात पीएचडी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी सिंदखेड राजा येथील मातृत्वावरील कचरा अवघ्या 2 तासात उचलून परिसर स्वच्छ केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन आणि मानव विकास संस्था सारथी पुणे अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांनी आज मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे स्वच्छता मोहीम राबवली। सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आणि श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत येथील कचरा अवघ्या 2 तासात उचललाय। सिंदखेड राजा नगर परिषदेच्या सहाय्याने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। राज्यभरातून आलेल्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन आज सकाळी 8 वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात केली होती। अवघ्या 2 तासात येथील कचरा जमा करून नगर परिषदेच्या सहाय्याने त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, श्रीकांत देशमुख, सिंदखेड राजाचे तहसीलदार यांनी भेट दिली आहे। यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वेगवेगळ्या विषयात पीएचडीचे संशोधन करणारे विद्यार्थी अमोल देशमुख, तुकाराम पिठोरे, गोविंद तांगडे, अजय झिंजाडे, राणी मतसागर, सोनू गवळी, वीर राजे मसलकर, अनिल नलावडे, अभिजित गडकरी, पियुष सोलंकी यांच्यासह शेकडो संशोधक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था अर्थात सारथी या संस्थेच्या वतीने आज आम्ही हा जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुढच्या दिवशी स्वच्छता अभियानाचा उपक्रम घेतलेला आहे। ही संस्था ही नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली काम करते आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की पीएचडी करणारी जवळजवळ 600 मुलं आणि संगणक शिकणारी जवळजवळ 400 मुलं अशी हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतलेला आहे। काल 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव झालेला आहे आणि या परिसरात जो काय कचरा झालेला आहे त्याची स्वच्छता अभियान या निमित्ताने स्वच्छता करण्याचं आज आम्ही विडा उचलला किंवा सर्व मुलांनी महत्त्वाकांक्षेने म्हणाले की आम्ही हा परिसर स्वच्छ करणार आहोत, कारण या ठिकाणी जिजाऊ राजमाता जिजाऊंचा वावर झालेला आहे, शहाजी राजांचाही वावर झालेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचाही वावर झालेला आहे आणि बहुधा छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांचाही इथे वावर झालेला आहे। आज आमच्या या हजारेक विद्यार्थ्यांनी या परिसरामध्ये जिजाऊ सृष्टीच्या परिसरात जो काही कचरा झाला कचरा निर्माण झाला होता तो सगळा गोळा केला त्यांनी आणि आता तो आम्ही नगरपालिकेकडे सुपूर्द करत आहोत की ज्याचं ते प्रोसेसिंग व्यवस्थितपणे करतो। हा कचऱ्याचा ज्याला आपण म्हणतो की श्रेडिंग झालं पाहिजे, त्याचं पुनर्विघटन झालं पाहिजे, म्हणजे तो कचरा हा कायमस्वरूपी नष्ट होईल या दृष्टीतून आम्ही नगरपालिकेकडे देत आहोत। यासाठी आम्हाला जिल्हाधिकारी बुलढाणा किरण पाटील साहेबांचं खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याचबरोबर हा उपक्रम चे खरे आम्हाला मार्गदर्शक आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आहेत। धन्यवाद। जालना शहरातील अंबिका पेंट्स या दुकानाचे गोडाऊन फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांना सदर बाजार डीबी पथकानं जेरबंद केले। दुकानात काम करणाऱ्या नोकरांनीच या गोडाऊनवर हात साफ केला होता।
जालना शहरातील अंबिका पेंट्स नावाचे दुकानाचे गोडाऊन फोडणारे 4 नोकरच निघाले. त्यापैकी 3 चोरटे 4 तासात डीबी पथकाने कारवाई करत जेरबंद केलेत. या गुन्ह्यातील एक अशोक लेलँड कंपनीचे 7 लाख रुपये पिकअप गाडी, 5,22,000 रुपये किमतीचे पेंटचे डबे असा एकूण 12,22,000 रुपयांचा पुण्यातील मुद्देमाल सदर बाजार जालना येथील डीबी पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आल्याची माहिती सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, प्रोफेशनल सहाय्यक बारवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ईडी साबळे, डीबी पथक प्रमुख शैलेश मस्के, रामप्रसाद रंगे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, दुर्गेश गोपने, धनंजय लोंढे यांनी पार पाडली आहे. पोलीस स्टेशन सदर बाजार येथे फिर्यादी नामे राकेश मेहता यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या अंबिका पेंट्स या दुकानामधून चोरी झालेली आहे. तशी तक्रार आल्याने डीबी पथकातील शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्यासोबतची सर्व टीम यांनी गोपनीय माहितीदार आणि टेक्निकल टीमच्या ॲनालिसिसनुसार काही आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून गेलेला सर्व मुद्देमाल आणि तो मुद्देमाल गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन असा एकूण 12,22,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. माल जप्त कुठून केलेला आहे सर? माल हा आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. यामध्ये 3 आरोपी आहेत. एक योगेश घाडगे, शेख आमेर आणि यश खर्चणे हे त्याच दुकानात काम करणारे त्यांचे नौकर आहेत. त्यांनीच चोरी केली होती. त्यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे. माल कुठं गेला होता सर? घेऊन नाही, तो तपासाचा भाग आहे. तपासात चालू आहे. कुठल्या कंपनीचे कलर्स? नाही, वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. कलर वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. ते एकूण तसं जवळपास वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. असं सगळं सांगता येणार नाही. फार मोठा मोठा किती आहे? कलरची किंमत आहे बघा एकूण 5,22,000 रुपये. आणि गाडीची किंमत? गाडीची किंमत जवळपास 7 लाख रुपये. आगामी सण उत्सवाच्या काळात सर्व दुकानदार आणि नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी केले. आगामी सण उत्सवाच्या काळात नागरिकांना आवाहन करण्यात येते की नायलॉन मांजा बाळगू नये आणि खरेदीही करू नये. नायलॉन मांजा हा पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण करतो. त्याचप्रमाणे जे पशु पक्षी हवेत उडतात त्यांच्या पायामध्ये हा नायलॉन मांजा अडकतो आणि पशु पक्ष्यांना दुखापत करतो. त्याचप्रमाणे दुचाकी वाहन चालवणाऱ्या नागरिकांना सुद्धा तो धोकादायक ठरू शकतो. कोणाच्या जीवावर सुद्धा तो बेतू शकतो. नायलॉन मांजा हे कायद्यानुसार गुन्हा असल्या कारणाने सर्व दुकानदार आणि नागरिकांना आवाहन करण्यात येते की नायलॉन मांजाचा वापर करू नये. नसता नाईलाजास्तव आपल्यावर कारवाई करावी लागेल असे आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी केले आहे. आगामी सणोत्सवात आमचं नागरिकांना आव्हान राहील की कोणी नायलॉन मांजा विकू नये आणि खरेदी करू नये. तो पर्यावरणालाही धोकादायक आहे. त्याचप्रमाणे जे पशुपक्षी हवेत उडतात आणि त्याचप्रमाणे जे नागरिक आहेत वाहन चालवताना त्यांनाही ते धोकादायक ठरू शकतं, कोणाच्या जीवावर बेतू शकतं आणि तो वापरणे कायदेशीर गुन्हाही आहे. तरी आमचं सर्व दुकानदारांना नागरिकांना आव्हान आहे की कुणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि तसं आढळल्यास कृपया सदर बाजार पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. त्यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपले. पाहत राहा एमसी न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो.
वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. गायत्री लॉन्स जालना. जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स. वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण. उपलब्ध सुविधा, प्रशस्त डोम हॉल, मुबलक पाणी उपलब्ध, पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था, स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, वऱ्हाडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल, सर्व सोयी सुविधांयुक्त असलेले गायत्री लॉन्स. बुकिंग साठी आजच संपर्क करा. बबनदादा सो संपर्क क्रमांक 9317263777 किंवा 9561443777. तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा. आमचा पत्ता गायत्री लॉन्स, सोरटी नगर, अंबड रोड, जालना.